या ठिकाणी सम्यक या संघाचे संघमालक आयुष्यमान अमित पवार यांना विनंती करतो की या ठिकाणी रंगमंचावर उपस्थित राहायचं. अमित पवार या ठिकाणी या सर्व टीम ओनर्स आहेत. टीम ओनर्ससाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यांच्या टीम ओनर्स हो 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 हा जरा लिस्ट वाईज येतो लाईनीत येतो. या ठिकाणी शाखेचे खजिनदार आयुष्यमान शशिकांत तांबे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. अमित पवार सम्यक या संघ मालकाचे मालक तसेच या ठिकाणी यशस्वी देखील उपविजेता म्हणून यांना देखील पारितोषिक मिळणार आहे. अँड दॅट इव्हेंट कमिंग सून. या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी अजिंठा या संघाचे संघमालक विक्रांत जाधव यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. विक्रांत जाधव या ठिकाणी उपस्थित. जर त्यांच्या कन्या असतील तर त्यांनी या ठिकाणी वरती यायचं आहे. त्यांच्या घरातलं सुमित माडिक चला या लवकर पटापट. जावई माझा लाडाचा जावई. या ठिकाणी सुमित महाडिक त्यांच्या वतीने सन्मान चिन्ह स्वीकारतील. मी या ठिकाणी दीपक पवार शाखेचे उपाध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. या ठिकाणी लवकरात लवकर सन्मान चिन्ह दीपक पवार या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन विक्रांत जाधव यांच्यासाठी त्यांच्या बिहाफमध्ये सुमित महाडिक हे त्यांचे चिरंजीवच म्हणा या ठिकाणी स्वीकार करतात. या ठिकाणी महाप्रज्ञा वॉरियर्सचे संघमालक या ठिकाणी नरेश तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर नरेश तांबे. मी आयुष्यमान सुनील धोत्रे यांना विनंती करेन की त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी पुढे या जरा कॅमेरा थोडासा दिसू द्या. दिसतो मी बारी राजा फोटो माझा काढ. पंचशील या संघाचे संघमालक सतीश कांबळे यांना विनंती करतो की या ठिकाणी लास्ट NCPLचे ते विनर होते आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सतीश कांबळे यांच्यासाठी. त्यांनी टीमला त्यांच्या पद्धतीने चांगले योगदान दिलेले आहे आणि आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य करतात. सतीश कांबळे यांना सन्मानित करतील. आयुष्यमान सुनीलजी देवळकर साहेब यांना विनंती करतो की ते सन्मानित करतील त्यांना. कोण या ठिकाणी युतीदादा आलेला आहे. या ठिकाणी युतीदादांनी पुन्हा एकदा येऊन ट्रॉफी स्वीकारायची आहे. घेतली ना अरे कोणी दिली होती विकीदादाला? कोणी दिली होती विकीदादाला? कोणी दिली होती? कोणी दिलेली ट्रॉफी? मला काय माहिती. दीपक मामा आणि विकी. ठीक आहे या पटापट या विक्रम जाधव या. सुनील धोत्रे साहेब द्या आपणच द्या. चला या लवकर. या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. विक्रांत जाधव अनुपस्थित होते. त्रिशरण या संघाचे संघमालक अनिकेतजी रुके यांनी विचार मंचावर यायचं. तसेच रणधीर कांबळे शाखेचे माजी चिटणीस यांनी उपस्थित राहायचं आहे. त्यांचे सन्मान करतील. रणधीर कांबळे कुठं तरी दिले ना सर्वांना एक संधी दिली ना. थँक्यू. या ठिकाणी शाखेचे माजी सरचिटणीस रणधीर कांबळे या ठिकाणी त्यांना सन्मानित करतील. ठीक आहे. कोण राहिलं? मला वाटतं सर्व संघ मालक या ठिकाणी झालेले आहेत.
सर्व कोणी राहिलं असेल तर संघमालक हां त्यांचा आधी दिलेलं आहे आपण तथागत आणि तथागत आणि आपण दिलेलं आहे सन्मान चिन्ह. ठीक आहे मानधन जयंतीच्या दिवशी देऊ आपण. दोन्ही आपले अंपायर त्यांनी कृपया करून अमोल खोपकर आणि सोहम त्यांनी काय पण कशासाठी कोण काय हा ट्रॉफी कुठल्या मी या ठिकाणी आपल्याला अहोमूल्य सहकार्य करणारे अमोलजी खोपकर आणि सोहम यांना विनंती करेन की 2 अंपायर आहेत त्यांनी कालपासून आपल्याला 2 अंपायर यांना जोरदार यांनी या ठिकाणी रंगमंचावर उपस्थित राहायचं 2 अंपायर्स एकदा या मुलांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उत्कृष्ट खेळी आहे त्यांची परंतु टीममध्ये कुठल्याही नसताना त्या ठिकाणी अंपायर्स म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्याला अहोमूल्य सहकार्य केलेलं आहे. अंपायर्स अमोल खोपकर आणि सोहम एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आवाज इथपर्यंत आला पाहिजे या दोघांसाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चेअरअप करा जोरदार. मी शाखेचे सन्माननीय सल्लागार अनिलजी धोत्रे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. थांबा कुठला आहे दादा दादा एक या ठिकाणी दोन्ही अंपायर्सना या ठिकाणी सन्मान चिन्ह देतील. या ठिकाणी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ प्लीज यांच्यासाठी. या दोघांशिवाय या ठिकाणी अंपायर्स आपण इमॅजिन करू शकत नाही. थँक्यू सोहम आणि थँक्यू अमोल. थँक्यू पुढे चालू करू का बॅट्समॅन वगैरे त्याच्यानंतर प्लेअर ऑफ सिरीज लवकर बोल ना. सामनावीर भावेश तांबे सामनावीर या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. भावेश तांबे सामनावीर भावेश तांबे भावेश बॅश भाऊ या ठिकाणी सामनावीरची ट्रॉफी आयुष्यमान मंगेश सकपाळ यांना विनंती करू की त्यांनी या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सामनावीरसाठी सामनावीर आहे ना ती मालिका ठीक आहे. मॅन ऑफ द सिरीज सॉरी आमच्याकडनं चुकी झाली होती. मॅन ऑफ द सिरीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आयोजक NCPLचे आयोजक मंगेश सकपाळ यांना संबोधित करत आहेत आणि सन्मानित करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. गुड बॅटिंग गुड बॉलिंग आणि चांगल्या टीमचं कप्तानी केल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी जाहीर आभार. बेस्ट फलंदाज प्रतीक पवार या ठिकाणी बेस्ट बॅट्समन कोण असेल आणि एनिबडी गेस बेस्ट बॅट्समन कोण आहे या कोणाला वाटतं काय प्रतीक पवार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रतीक पवारसाठी. या ठिकाणी कुशल तांबे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी बेस्ट बॅट्समन यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. बेस्ट बॅट्समन जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. झालेच बरेचसे बघ ना कोण नाही माझं दीपक मामांना सांगू. दीपक मामांचं पण झालं आहे ठिकाणी पण आहे ना कोण आता बेस्ट बॉलर टुर्नामेंटचे ज्यांनी जास्त विकेट घेतले आहेत आपल्या शाखेचे धडाडीचे सेक्रेटरी गेस करू दे गेस करा कोण असेल. रॉंग. अजून एकदा गेस करा. फिरकी बॉलर चक्री बॉलर सुमित मर्चंडे यांचा सत्कार शाखेचे माजी सेक्रेटरी करतील विनोद रुके. त्यांना मी सन्मानित करतोय. त्यांनी स्टेजवर यायचं आणि सन्मान करायचा आहे सुमित मर्चंडे यांचा. साईडला ते नंतर देऊन टाकू.
धन्यवाद. स्पॉन्सर तुला पाठवलंय मी. मोबाईलवर पाय दिल्यावरती समजेल तुला. हा, थांब ना. हे घे, घे माईक घे. माईकचा ताबा तुम्ही घ्यायचा आहे. हे घे सुमित. हे बघ, नाही चार आहेत ना, चारना द्यायचं. आणि आज सचिन रवींद्र धोत्रे नाही आहे ना, आणि अनिकेत या ठिकाणी हा जो NCPL होता हा सर्वांच्या प्रयत्नातून या पार पडत असतो आणि यासाठी अवमूल्य योगदान जे दिलेलं आहे, जे प्रत्येक वेळी दरवर्षी लाभतं. आणि गेल्या वर्षी ट्रॉफी त्यांच्याकडून होते आणि यावर्षी आपण दुपारी जे जेवण केलं ते जेवण त्यांच्या वतीनं होतं. या ठिकाणी शाखेचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तसेच शाखेचे सभासद आयुष्यमान कुशल तांबे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी आपल्याला या ठिकाणी भोजनाचा जी व्यवस्था होती ती त्यांच्या वतीने केली होती आणि मी त्यांचा सन्मान करण्यासाठी आयुष्यमान सुनीलजी देवळकर यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊन द्या कुशल दादासाठी. कुशल दादा गेल्या वेळी आला नव्हता 14 एप्रिलला, परंतु या ठिकाणी तो उपस्थित आहेत. आणि थँक्यू कुशल दादा, थँक्यू सो मच. या ठिकाणी जे आपल्याला वेळोवेळी मदत करतात आणि आज नाही प्रत्येक वेळीच. सतीश कांबळे, आयुष्यमान सतीशजी कांबळे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी रंगमंचावर उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहत आहे सतीश कांबळे दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी शाखेचे सभासद आयुष्यमान डॉक्टर नरेश तांबे माजी अध्यक्ष यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ सतीश दादासाठी. आपल्याला पाण्याची जी व्यवस्था होती आणि सोबतच जे टेनिस बॉल जे प्रत्येक मॅचला नवीन पाहिजे त्याची सोय आपल्याला सतीश कांबळे दादांनी केली होती. इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ सतीश दादासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू दादा, थँक्यू. ते कोण आहे दुसरं या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की टी शर्टसाठी जी ब्रँडचं आपण टी शर्ट घातलं आहे ते एक्सपेन्सिव्ह होतं आणि आपण आपल्या प्लेअरकडून मोजकेच रक्कम घेतली होती आणि वरती जे काही खर्च लागला ते कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कुठल्याही प्लेअरवरती आधी भर न टाकता त्यांनी स्वतःच्या अंगावरती पेलला आणि त्याच्यासाठी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांचं आपले आयोजक पण आहेत. एनीबडी गेस? मंगेश दादा सकपाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मंगेश दादांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मंगेश दादाचं या ठिकाणी सन्मानित करतील आयुष्यमान सुनील धोत्रे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. मंगेश दादाचं या ठिकाणी जोरदार एकदा टाळ्यांचं स्वागत करू. राजेश तुळशीराम धोत्रे आपल्या शाखेचे ज्येष्ठ सभासद तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे राजेश तुळशीराम धोत्रे या ठिकाणी उपस्थित आहेत का? त्यांच्या घरातलं कोणी व्यक्ती उपस्थित आहे? या ठिकाणी त्यांचे पुतणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी राजेश दादाच्या वतीने आयुष्यमान मी शाखेचे माजी चिटणीस केतन तांबे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजेश तुळशीराम धोत्रे यांच्यासाठी. गेल्या वर्षी त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी मदत केली होती आणि यावर्षी देखील त्यांनी आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी सांभाळून यायचं ट्रॉफी
कोण बोल बोल अनिकेत सुनील रुके. अनिकेत सुनील. अनिकेत सुनील रुके या ठिकाणी शाखेचे माजी कोषाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना देखील सन्मानित करतील आमच्या शाखेचे खजिनदार शशिकांत तांबे साहेब. खजिनदार को खजिनदार सन्मानित कर रहे आप है. देखिए आजी आणि माजी या ठिकाणी सन्मानित करत आहेत. खजिनदार वजनदार माणसाला सन्मानित करत आहेत. सुनील अनिकेत सुनील रुके यांना सन्मानित करत आहेत. या ठिकाणी आपल्याला जे ट्रॉफीज लागणार होत्या मालिकावीर या ठिकाणी त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. या ठिकाणी सर्व स्पॉन्सर्स पहिला आणि दुसरा. या ठिकाणी सर्व स्पॉन्सरचे आभार. दादा हे शेवटचे ओढून की दादा 10 मिनिटामध्ये रेकॉर्ड पूर्ण बंद होऊन जाईल. उपविजेता संघ हा ऐका पहिला आयोजक लखन मंगेश अरे हा तिघांचं होऊ दे ऑन स्टेज ठीक आहे आणि मग नंतरला फर्स्ट आणि सेकंड विनर अलॉट करून टाक बाकी सगळं लखनचं करूया ना एक सन्मान चिन्ह घे ना. लखनचं करूया ना फक्त. या ठिकाणी सहआयोजक मंगेशजी सकपाळ आणि नको या ठिकाणी विजूला पण बोलव, वैभवला पण बोलव. या ठिकाणी विजेंद्र जाधव वैभव वंजारे तसेच गौरव भाटरे सुमित महाडिक या ठिकाणी ही टीम जी आहे यश त्याच्यानंतर बरेच या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु या ठिकाणी ही जी टीम आहे जी मंगेश दादाच्या पाठी खंबीरपणे उभी आहे आणि सर्वच या ठिकाणी तरुण मंडळ आहे. हा जो सन्मान आहे हा सर्व तरुण मंडळाच्या वतीने या ठिकाणी सुशील सदानंद पवार स्वीकारत आहेत. ज्याला ज्याला वाटेल त्यांनी स्टेजवर या. याचं नाव दे. यश यादव या ठिकाणी बरेचशी मंडळी आहेत आणि या ठिकाणी सर्व दिसत आहेत. या ठिकाणी सन्मान चिन्ह या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. अतिश आकाश त्याच्यानंतर विजय या ठिकाणी आपल्या सेफ्टीसाठी ज्यांनी आपली काळजी घेतली आणि त्यांनी ही त्यांच्या वतीने आपल्याला दिली अतिश जाधव आणि पप्पू दादा यांनी दोघांनी उपस्थित राहायचं आहे. पप्पू मोहिते रुपेश मोहिते आणि अतिश जाधव या ठिकाणी आपल्याला जी सेफ्टीसाठी जाळी लागणार होती एवढी बडी मोठी जाळी त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून उपलब्ध करून दिली. लवकरात लवकर पप्पू मोहिते या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की विलास तांबेंनी या ठिकाणी रंगमंचावर व्यासपीठावरती उपस्थित राहायचं. या ठिकाणी घ्या पटापट घ्या लवकर. ये ना या ठिकाणी विक्रांत जाधव यांना देखील या ठिकाणी अतिश जाधव यांना विक्रांत जाधव या ठिकाणी सन्मानित करतील. शाखेचे संदेशवाहक एकदा संदेशवाहक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विक्रांत जाधव प्रोफेसर म्हणून खुशाल दादा हा पण त्यांच्या उपविजेता या ठिकाणी सुनीता गमरे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर उपस्थित राहतात. सुनीता गमरे आपल्याला राजेश तांबे यांच्याकडून आपल्याला ट्रॉफीज देण्यात आल्या होत्या आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो
उपविजेता संघ मालक आणि कॅप्टन या दोन व्यक्तींनी वरती यायचं आहे. कॅप्टन आणि संघ मालक उपविजेता सम्यक संघ मालक तूच आहेस ना संघ मालक सम्यकचा. तू कोण? दादा काय ना सुनीता गमरे यांना विनंती करतो, सुनीता गमरे आई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपविजेता या ठिकाणी घोषित करायचा आहे. उपविजेता या डॅश आणि अमित पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जब शेर दो पैर पीछे आता है तो लंबी छलांग मारता है, इसका उदाहरण अमित पवार है. इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या उपविजेत्यासाठी. अरे फटाके कुठे आहेत? फटाके कुठे आहेत? या ठिकाणी हे दादा या ठिकाणी आपल्याला ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सर झाल्या होत्या, ते राजेश तांबे आणि त्यांच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच त्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी प्रथम पारितोषिक देणार आहोत. तर विजेता संघ सारनाथ पूर्ण टीम शक्य नाही आहे, फक्त कॅप्टन आणि संघ मालक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सारनाथ या संघाचे संघ मालक आणि कॅप्टन या ठिकाणी आणि सिनियर मोस्ट प्लेयर. येस संघ मालक या ठिकाणी आयुष्यमान सुनील अर्जुन नाही सुनील देवळेकर साहेब, सॉरी काय आमच्या अध्यक्ष आहेत ना, सतत नाव घेऊन पाठ झालंय माझं. पण या ठिकाणी सुनीलजी देवळेकर या ठिकाणी संघ मालक आणि फर्स्ट प्राइज या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करत आहोत आपण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ सारनाथ या संघासाठी. हिप 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 हिप. या ठिकाणी जाहीर आभार या सर्व एनसीपीएल या झालं ना बरोबर. सर्व संघ मालक एनसीपीएलचे सर्व लहान मुलं, सर्व खेळाडू सहभागी यांना सर्वांना खूप खूप. कोण डॉक्टर कसला मला 2 पुस्तके आहेत. पण आहे गौरव भाटरचं पण त्याचं पण देणार सामनावीर आता राहू दे ना आता मग परत हे या ठिकाणी मला वाटतं सामनावीर कोणाचे राहिले होते जयंतीच्या वेळी तर आपण ते जयंतीच्या दिवशी देऊया. काय माहिती आहे का, अर्धांना दिलेलं अर्धां ते आपला माहिती नाही कोणाला, त्याच्या डायरेक्ट जयंतीच्या वेळी आपला वेळ जयंतीच्या दिवशी या ठिकाणी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. यांना सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांचे मनपूर्वक आभार. डॉक्टर नरेश तांबे यांचे आभार. प्राध्यापक कुशल तांबे यांचे देखील या ठिकाणी आभार. शाखेचे सन्माननीय सल्लागार अनिलजी धोत्रे यांचे देखील आभार. सल्लागार विलास तांबे यांचे देखील आभार. शाखेचे अध्यक्ष सुनीलजी धोत्रे, उपाध्यक्ष दीपक पवार, सेक्रेटरी सुमित मर्चंडे, उपसेक्रेटरी अरविंद तांबे आणि खजिनदार या ठिकाणी शशिकांत तांबे आणि संदेश वाघ, विक्रांत जाधव, तसेच महाप्रज्ञाचे सर्व तरुण मंडळी यांनी या दिमागदार सोहळ्याचे या ठिकाणी 2 दिवस जो सोहळा चालू होता जाऊ शकतो. बोलायचं होतं का आपण जयंतीला थोडंसं जरा वेळ काढ.
किंवा 13 तारखेला जरी वेळ काढ थोडासा बघू. येस मामा, थँक्यू थँक्यू. माइंड अप, बंद करा साऊंड बंद.